चला ठोंबरे ताईचं घर बघू आपण आता. मग आमची मैत्रीण आहे, थोडीशी लांब राहायला आली आमच्यापासून. मैत्रीण आहे, थोडस लांब राहायला आल्या आमच्यापासून. आज आम्ही त्यांना भेटायला आलो संध्याकाळचं. अजून आवरलंच नाही का? हे आवरलंच नाही अजून, म्हणजे असं कामाचं ते काम म्हणते ते. नाही नाही काम काम हा हे आता इथे आहे ना, हे कापायचंय सारं. तिथं असा मोठा खांब आहे, खांब राहतो मध्ये स्टीलचा. जेवण झाले, भांडे झाले. इकडं देवाला जागा केली का? इथे गेला देवाला. हा इथे गेला देवाला. आणि मग ती फ्रीज तर लय रस्त्यात गेलं. इथं नाही ठेवत. फ्रीज इकडेच येणार आहे नंतर. आणि देवाचा रूम तिकडच करू. काय हे ना हो, ते दूषित होते ना, धुळकून उडत असेल, सगळं धुळकून उडत असेल. किचन भारी झालं. किचनला ग्रेनाईट वेगळंच आणलंय, मस्त ग्रेनाईट आहे. पण बाई हे भांडं लय मोठं बसवलं हो तुम्ही. हे भांडं नव्हतं बसवायला पाहिजे. लय वाकावं लागत खाली. आमच्याच मळ्यात असंच पाठीमागं 5 फूट जागा आहे, लाईटची सोय नाही हो. माझं मळ्यामध्ये असंच भांड आहे, इतकं असं खाली वाकून वाकून आहे ना, कंबर पुरं जाम होऊन जातं. येड्यावानी जमाच करतं माणूस. फिल्टर कशीतच माणूस. फिल्टर बी घेतलं वाटतं लगेच. फिल्टर होतं, पण तो म्हणे आता एवढं घर बांधलं फिल्टर बदलून घ्या. आता बदलायचंय. बदललं. हा हा, पहिलं दुसरं लावलं का? ये ना ओढून कांदा उडायचा. आता ती बाहेर फेकायचं हे फ्रीजचं का? इकडे ना, इकडे लावलं सामान आणि तिकडे लावायची. पण ते ग्रेनाईट बसवायचं होतं. ती धुळीपेक्षा बरं आहे ना इकडंच. लय वावा लागत इकडे लावायची. प्रत्येक वस्तूला इकडे सगळं फर्निचर बनवायचं, पण आता लई प्रत्येक वस्तू इकडे आणायची न्यायची. हे कपडे किती रोज वर नेऊन माझी उडगी गेले. मी ना दिली म्हणले इकडे कोणी यायचंय. बाया समजून घेतली बाई मोठे काढले. हा नाही, मी त्यांना तेच म्हणले ते एवढे मोठे करायचंय. फर्निचर याला फर्निचर आहे, याला फर्निचर आहे. पण हात आहे ना थोड्या दिवस मस्त. मला एक किचन वाटेच हे भारी वाटलं बरं का. मस्त ग्रेनाईट वेगळंच आलं. पण आता हे मस्त आलं. भारी बनवलं. या आम्ही पाहिले, यांनी नव्हतं पाहिलं. राऊतबाईन पाहिलं नव्हतं. आता घेतलं तुम्ही हे? कॅन्टीन मधून आणलं? कॅन्टीन मधून आणलं मग? कॅन्टीन मधूनच आणलं असेल ना मग. कॅन्टीन मध्ये चांगलं मिळतं ना तुम्हाला, मग का बरं नाही? अहो ते ना विटाची भीत बांधली. अजून ते कॉलम आता दिवाळी झाल्यावर भरणार आहे. इथे ना भर टाकून यायचं बरोबरीनं वाटा आहे. इथं धुण्याला दगड लावायचा आहे. देवघर भारी झालं बरं का. इथं चांगलं वाटतं देवघर. हा बोल ना दादा, जेवण होईल. हा नको नको काहीच नको. मी काय म्हणते, माझ्या अंगठ्याला काहीतरी टोचेले. ठसा ठसा करीत काहीतरी एखादी गोळी आणि मरणा बनवायची. ये आता पाय मग वाटलंच करू द्यावी काहीतरी. हा चला चला टॉयलेट बाथरूम का ये फरचे डाग नंतर निघणार नाही बरं का. ठोंबरे बाई, ठोंबरे बाई, ये डाग वल्ले वल्लेच पुसावं लागत, नंतर लवकर निघते नाही. त्यांच्याजवळ पुसून घ्यायचे नाही ते ना, लय घासावं लागत. पुसायला आले आणि हे लोक आले. नाही ते तिकडे खांब येईल, अजून कापायचं खांब खांब येतो.
मला इथपर्यंत आले इकडे सामान लावलेले काही आणि हा प्लॉट फुल भरलेले सामान फुल भरून गेले एकटी काही काय करणार आहे मी जाऊन गेले खकाना ते आवडला मी पॅक करून गेले नाही हो बाई आवरणं सोपं नाही राहते आणि मनक्याचा त्रास आहे मला मग सगळ्याला POP करून घेतो. सगळ्याला POP हा लई खर्च वाढवला गेले हा ना. POP नव्हतंच पाहिजे एवढं. त्याने एवढे आता पाय टाकला का? केलंच की पुढं हाणला म्हणजे. हा इकडे बियाणं किती होती? वर्णांतर जाऊ मध्ये इकडे पाहून घ्या इडलं पण झालं का POP हा याला POP सगळं पॅक करून दिली येतच नाही मी लागलं तर काहीतरी हा काही लागलं तरच नाही तर काय काम आहे आम्हाला हे सगळं बाद करायचंय पण आता सध्या आहे ना याला करेल पडद्या त्याला या कमी आलं या हे बेडरूम करेल हा स्पेशल आमच्या पुरीसाठी बनवला हा का नाही मला आल्यावर माझा स्वतंत्र बेड पाहिजे हा तिच्यासाठी बनवला आज मला एक फोन आहे ना वेळ केला हॅलो लॉक आहे लॉक जर लागलं बाहेरून तर त्याला उघडायचं नाही हॅलो हो ना बाई पोरा सोरा जवळून झालं तर कसं काय हो हे ना हे. याच्यातच ते संडास बाथ. भांडे fit हा, करेल. आलं लक्षात हा, ते. इथं कमांडे हीटरची सोय म्हणजे गिझरची हा, इथे शिवाय. या जाळ्या बिळ्या टाकेल ना त्या घरभरणी झाली ते प्रसाद त्याला आता इकडं फॅन आहे तर याच्यामध्ये ना POP ना अजून याला POP राहिले हॅलो तिकडं हॉल आहे मोठा हॉल आहे तिकडं हा लय मोठा आहे रूमच आहे असं बेडरूमच आहे वरती पाहिलं चला हा बघ, अहो, चला लाईट लाव इडलं लाईट लाव हा ये बघ केवढा रूम पहा लय मोठा हॉल आहे हॉल बी बेड बी म्हणता येईल त्याला मास्टर बेड आहे मास्टर बेड आहे ना मोठा बेड तिथं बाथरूम आहे दोन्ही पण आहे टॉयलेट पण आहे बाथरूम पण आहे बेडच लय मोठा झाला बाई हा पुसलं ना बाई 2 दिवस मग मी काय आता ना मग हे काय बनवून राहिले हो दवाईचा आहे घरी. कोट बनवून राहिले का ते? नाही क्वाट आहे आमचाची पहिला जुनाचे का हा इथं काची अजून आहे ना काची अजून याला POP पाहुणे रावळे दम नाही मारते हॅलो आम्ही नंतर दुसरा मजला आहे ना हा मैत्रिणी दुसरा मजला आहे मग उंच येईल ना पाय उंची गाडा इथं कुंड्याला हा पुढं काचे काची. काचे आणि इथं काचे इथं पुढं काचे हा आणि आता याला POP म्हणजे याला अजून कलर बिलर नाही आता दिवाळी झाली होतो म्हणे काही करीतो काही दिवाळी झाल्यावर मग आता आपल्याला त्याचं छंद जाऊ दे ना आता चालूचं काम होऊन गेलं तुमचं राहायचं हे हळूहळू चालं ना की 2 वर्ष बी त्याला काय फरक नाही पडतो 2 वर्ष नाही चालणार नाही चालेल आता किरकोळ कामाला लय वेळ लागतो टाकला होता हे कवर गुळगुळणी लावायची म्हणे पटकन किरकोळ कामाला वेळ लागतो मोठं काम पटापट होतं किरकोळ कामाला वेळ लागतो त्या दिवशी वर चला पाहायला. पहा आता 3ऱ्या मजल्यावर घेऊन चालले आम्हाला चालवल का आता आमचे पाय राहतील का माझे तर पहिलेच इतके पाय दुखू राहिले पहिलेच माझे इतके पाय दुखत आहेत आता वर येऊ ना की पाय दुखायचे 3रा मजला रात्रीचे 9 वाजता 9 वाजता रात्रीचं आलोय आम्ही फिरत आलोय मैत्रिणीच्या घरी ते दुखायचे नाही झोका बांधला वाटतं आता ते झालं तर गेट बांधकाम पाहून खाली येणार रोज येणं सोपं आहे का हो बाई 3ऱ्या मजल्यावर आज तुमचं वालं आज नवीन बरं वाटेल पण नंतर हात पाय राहून जातील पूर्ण
हे अहो तुम्ही जर पाहिलं असतं ना इकडे ये वराडा वासा नुसता मी आवरलं इकडे ये वाटतं शेटर हे करायचं पत्र्याचं शर्ट टाके हे दोन बाबा. गाड्या पिसल्या ये वर इथं ना इथं लाईट बसवायची हां का लाईट आहे इथं आता तो आला का होईल तिला इकडे काही नाही आता हा दरवाजा पॅक केलं कोण नाही येणार हे इकडे. पाहिजे तशीच फरशी बसली हा ना ही अशी डिझाईन आहे का हो हा दोन पुढे पण हे असं लागायचं नाही का हो ते बनवेलच तसं आहे हां का नाही बाई ते असं नव्हतं बनवायला पाहिजे बनवेलच तशी हाऊस पोराची मागडी आणि त्याला हे जाळी टाकायची झोका खेळून घेते जाऊ द्या अहो माझं मळ्यात असं झोका बांधलेलं होतं ना रोज संध्याकाळी सकाळी मी 2-4 झोके मारायचीच त्याच्यावर चोपाळा बी आमच्या इथं पारवर आणून आमच्या मळ्यात चोपाळा बी आणायचं आहे आम्हाला पण काय अन्न होईना चोपळा खाली पाहिजे होता तिकडे खाली जाऊ दे मी हाऊस करून घेते आता बरं 5-6 महिने पण झोके बसलेच नव्हते यांच्या मित्राच्या पोरांना बनवे